मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे की सरकारनं मोठ्या गाजावाजा करून 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत. त्यामुळं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना 2026 जाहीर करण्यात आली आहे आणि त्यासाठी सरकारनं शासकीय तिजोरीमधून 36,585 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद या ठिकाणी केली आणि 56 लाख शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार आहोत असं त्यांनी जाहीर केलं. पण मित्रांनो, आता एक इत्थंभूत अशी माहिती मिळाली आहे की जवळपास 22 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरणार आहे. आता कोणते 22 लाख शेतकरी अपात्र ठरणार आहे त्यासंबंधी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती बघणार आहोत. त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, सरकारनं जाहीर केलेल्या कर्जमाफीतून आतापर्यंत 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे. म्हणजे त्यांच्या खात्यावर त्यांच्या बँकेत हे कर्जमाफीचे पैसे जमा झालेले हे की ज्या शेतकऱ्यांनी KYC केलेली आहे आणि जे नियमात बसतात अशा शेतकऱ्यांसाठी 6,22,000 शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली आहे. त्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आणि त्या माध्यमातून 5,029 कोटी रुपये सरकारनं त्यांच्या खात्यावर जमा केलेले. मित्रांनो, पण नुकतीच आलेल्या माहितीनुसार जवळपास 22 लाख शेतकरी अपात्र ठरलेले. आता त्यात तुमचा सुद्धा नंबर असू शकतो आणि कोणते 22 लाख शेतकरी त्यासंबंधी आपण मित्रांनो माहिती बघणार आहोत. मित्रांनो, जे काही राज्य सरकारचे आजी माजी कर्मचारी असतात त्यांना या जे जरी शेतकरी असले त्यांनी जरी पीक कर्ज जरी घेतलं तर त्यांना या कर्जातून वगळण्यात आलेले. तसेच मित्रांनो, आपण जर बघत असेल ते राज्य सरकारचे सहकारी महामंडळ असतील, पतसंस्था असतील, कारखाने असतील, सहकारी संस्था आणि महामंडळे या ठिकाणी जे कर्मचारी आहे जे शेतकरी जरी असले त्यांना पीक कर्ज जरी घेतलं असलं पण त्या कर्मचाऱ्यांना 25,000पेक्षा जास्त पगार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना या यादीतून वगळण्यात आलेले आहे. मित्रांनो, आपण जर विचार केला की तसे जे काही शेतकरी इन्कम टॅक्स भरत असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा यातून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे सरकारने जाहीर केलेलं जरी असलं 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत पण प्रत्यक्षात त्यातून आता जवळपास 22 लाख शेतकरी हे अपात्र झालेले. कारण जे काही सरकारी महामंडळ असतील, महामंडळातील किंवा पतसंस्था असेल, सहकारी संस्था असतील, या ठिकाणी जे कर्मचारी असतील या कर्मचाऱ्यांचा पगार जर 25,000 रुपये असेल तर या 25,000 पगार असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी जर आपल्या शेतीवर पीक कर्ज जरी घ्यायचं म्हणजे ते अल्पमुदतीचं असेल किंवा दीर्घ मुदतीचं असेल त्या सर्वांचं या यादीतून नाव वगळण्यात आलेले. मित्रांनो, आणि कदाचित तुमचंसुद्धा या यादीत नाव असू शकतं. मित्रांनो, अल्पभूधारक शेतकरी जे इन्कम टॅक्स भरत नाही अशा जर शेतकऱ्यांचं आता या यादीत नाव आलं नाही, आता 10 तारखेनंतर पुन्हा यादी येणार आणि ते यादीत जर तुम्ही या नियमात नसेल म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसेल का तुम्ही कुठल्याही सहकारी संस्थेचे कर्मचारी नसेल, पतसंस्थेचे कर्मचारी नसेल, महामंडळाचे कर्मचारी नसेल किंवा शेतकरी सहकारी संस्थेचे तुम्ही कर्मचारी नसेल आणि तुम्हाला पगार दर 25,000पेक्षा जास्त जर नसेल आणि अल्पभूधारक असेल किंवा तुम्ही इन्कम टॅक्स भरत नसेल तर तुम्ही सहाय्यक निबंधकाकडे एक अर्ज करू शकता आणि 10 तारखेनंतर पुन्हा दुसऱ्या यादी येण्याची शक्यता आहे. आणि ही तंबूत अशी माहिती खरी मित्रांनो की 22 लाख शेतकरी या योजनेच्या माध्यमातून वगळण्यात आलेले. जवळपास म्हणजे 21,97,666 खाती अपात्र म्हणजे जवळपास 22 लाख शेतकरी या ठिकाणी अपात्र झालेले. मित्रांनो, 2 जून 2026 शासनाने जो काही GR काढला होता कर्जमाफीचा त्यामध्ये सरसकटाचे शेतकऱ्यांना आम्ही 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देणार आहोत. पण त्यानंतर त्यांनी पुन्हा एक जे काही निम सरकारी कर्मचारी आहेत म्हणजे जे महामंडळातले कर्मचारी ज्यांचा पगार 25,000पेक्षा जास्त असतो अशा लोकांना या कर्जमाफीतून वगळलेलं आहे. म्हणजे जे काही कर्मचारी क आणि ड वर्गामध्ये येतात चतुर्श्रेणीचे कर्मचारी असतात यांनासुद्धा या कर्जमाफीतून वगळलेले आणि त्यांना काही कर्जमाफी देण्यात येणार नाही. आणि ही माहिती अत्यंत खरी आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशीच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.